चल बाई शांताबाई, चल आता जेवायला चल. 1 वाजून गेला, पोटात कावळे ओरडू लागले. तुझ्या तरी पोटात कावळे ओरडू लागले आणि माझ्या पोटात उंदरे पळू लागले बाई. खरं मी तर नाश्ता पण नव्हता केला. मी पण नाश्ता नव्हता केला ना. मी तर सांगितलं तर शांताबाईला माझ्याच्यानी नाश्ता वगैरे नाही होत म्हणून आता. तर मग चला बाबा आता जेवायला पटकन चला. बरं बरं चला, काही हरकत नाही. बरंच काम झालं तरी चला जेवायला. बाकीच्या बायका कुठे राहिल्या बा शांताबाई? पाणी प्यायला गेल्या म्हटल्या तिकडेच जाऊन बसल्या काय? चल ना, त्यांना तिकडेच जाऊन बघू. त्यांना तिथेच थांबून घेऊ. थांबा म्हणा. का शांताबाई? पण आपण ते शेंगा ठेवणार होतो ना उकडायला थोड्याशा. मग आता कसं करायचं? त्यात काय, ठेवून देऊ आता. चूल मांडलेलीच आहे तिथे आणि पतीला घेऊनच चालते मी घरून पहिल्यापासूनच. मग त्याच्यामध्ये उकडायला ठेवून देऊ. 2-2, 3-3 घास खाऊन घेऊ. 1-1, 2-2 पोळी आणि मग थोड्याशा शेंगा खाऊन नंतर लागू पुन्हा कामाला. का बे शांताबाई, तुझ्या इच्छे भाऊ बोलतील ना, पण म्हणतील तुम्ही इथं जेवायला पार्टी करायला आल्या का खायला प्यायला कामं करायला आल्या म्हणून. काही नाही बोलत ते, म्हणजे त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा. पण आता खायचं ते सुट्टी मिळतेच ना डब्याची, मग त्याच्यातच उरकून जातं आपलं. आपण काय पाणी बिनी प्यायला पण थांबलोच नाही. आपलं तर सुरूच आहे सलग आल्यापासून लगे सन 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 सन. आणि आता राहिलंच किती आहे? त्या 2 लाईन तिकडं आणि त्या 2 लाईन तिकडं. तिकडे 2 जणी जा, इकडे 2 जणी जाऊ, होऊन जातं बात लगे आजच. थांबायची गरजच नाही, उद्या यायची गरजच नाही पुन्हा. बघ बाई शांताबाई, मग ते तुझे इच्छे भाऊ बोलले नाही पाहिजे, पण तेवढं बघून घे म्हणा. मग पुन्हा वाईट वाटेल कुणाला बोलले बिल्ले तर. माझी इच्छा काय अशी आहे का गं? ते बोलतात का कधी कुणाला? तुमचं पण काही पण सुरू असतं म्हणते मी. चला. हां ते तर आहे म्हणा. जेवायला तर थांबणंच आहे 10-15 मिनिटं अजून शेंगा खाईपर्यंत. पण मीठ आणि हळद नाही ना, त्याच्याशिवाय काय गोड लागेल ते. आणले मी, आणून घेतलेले मी सोबत. मायवर रेनू, तू हळद मीठ टाकलं ना त्याच्यामध्ये का तशीच लावून दिली झाकण? टाकलं ना गं मला, होतं माझं लक्ष. सगळं टाकलं त्याच्यामध्ये. बघ आता किती छान खमंग शेंगा लागतात. चल तोपर्यंत जेवून घेऊ. रेनू, हे शांताबाईचा चुला बघ ना व, काय सुंदर चुला आहे. लय छान आहे. मस्त लगे इकडून उचलून तिकडे न्या, तिकडून उचलून इकडे न्या. मला तर लय आवडला बाई शांताबाईचा चुला. जा मग मला तुला घेऊन जा. शांतपैकी तुला नाही थोडी म्हणणार आहे. नको बाई, कशाला यायचं त्याचं. घेईन की मी पण घेऊन नवीन एखादा चुला असाच. हो ना तर काय. चल बाई आता जेवायला, नंतर गप्पा मार. भूक लागली इकडं. 1 वाजलाय, काहीच नाही पोटामध्ये. माझ्या तरी कुठं काय व पोटामध्ये? माझ्या तरी कुठं काय, मी पण तशीच आली चहा पिऊन. चला मग जेवायला पटपट. शांताबाई, बरं झालं पण तू कामाला सांगितलं. तेवढेच 2-4 पैसे हातात येतात. बघ ना आता तू देशील, रोज देशील, तर मग माझा बाजार तरी होऊन जाईन बी शांताबाई. हो तेवढं तर आहे म्हणा. पैसे बाजूला पडले शांताबाई. पण का व, ते आपण मागच्या वेळी नव्हतो का गेलो, तर त्याच्याकडे जावं लागेल ना आपल्याला कापूस वेचायला. नाही तर काय, येईनच तो बघ 1-2 दिवसामध्ये कापूस वेचायला सांगायला. जावं लागेल ना, जाऊन घेऊ. या दिवसांमध्ये पैसे कमवून घेऊ पटकन लगे. हो ना बे शांताबाई, मला तर माझं घर पण दुरुस्त करायचं आहे ना, त्याच्यासाठी पैसे जमा करून म्हणते, होतच नाही. काय ग मला, तुमच्या वावराने काय लावलेलं आहे? पण ज्वारी लावलेली ना शांताबाई, तुला माहिती नाही का? आमच्या इच्छेनी ज्वारी लावलेली आहे. मस्त लगे त्या ज्वारीसोबत ना हे पण टाकलेलं आहे बघ यांनी. थोड्याशा भाज्या, कोथिंबीर म्हण, करडी म्हण, ते टाकलेलं आहे. मला तुझी करडीची भाजी आली की दे मग बाई थोडी. लई चांगली लागते मग ती. जाऊ ना, आपणच जाऊ भाज्या काढायला. आपणच जाऊ आणि जेवढं लागेल ना तेवढा, तुम्हाला जेवढे लागतील तेवढे घेऊन घ्या बाई. तुम्हाला जेवढे लागतील तेवढे घेऊन घ्या. मी काय त्या बाजारात नेला नाही लावल्या. आपल्यालाच असं खायला वगैरे गावातल्यांनाच, आणि थोड्याफार आम्ही ठेवून घेऊ मग. हो बाई, आणि त्या जास्त दिवस ठेवल्या ना त्या खराब पण होऊन जातात. तो एक ताण आहे. मग हिची कोथिंबीर आली ना, मग मी कोथिंबीरीच्या वड्या घालन बाई. सगळ्यांना देईन लगे डब्बा भरून. पण ही कोथिंबीर लावली ना तू? मला कोथिंबीर लावली की नाही लावली? लावली ना वा, आत्ताच सांगितलं ना मी. लावली ना कोथिंबीर लावली ना कढी लावली ना. हां चालतं. मग आली की मला सांग नक्की, आपण जाऊ वाटलंच तर मग. आणि मस्त वड्या घालते कोथिंबीरीच्या खमंग. बाप्पा, कोथिंबीरीच्या वड्या जमत्या का तुला? चांगल्या जमत्या? जमता बाई, चांगल्या जमता. मस्त तीळ बीळ लावून ना छान लागतात त्या खमंग एकदम. तिकडे शेंगांकडे पण लक्ष असू दे बरं, नाही तर बस गप्पांमध्ये राहीन. शीला, आलूची भाजी झक्काच झाली एकदम लगे. मस्त खमंग तोंड पडलं. आवडली का व? शांताबाईला पण सकाळी त्याची खुशबुच लई आवडली होती. जास्तीची घेऊन ये म्हणे येताना. मानली थोडीशी जास्तीची, खातीन सगळे म्हणून. कोणता मसाला घालती वा शीला तू? लगे इतकी टेस्टी भाजी बनवली. माझी तर नाही बनत आलूची भाजी कधी अशी. मी आलूची भाजी बनवली की तुमचे लाला भाऊ नाकवाकडं करूच परेशान असता. हे मग घेता एवढा भला मोठा ठेचा घेता
कांदा घेता आणि मग खाता ते. नुसते आलूच्या भाजीसोबत तर खातच नाही. काही नाही, मी ना माझा माझा खास मसाला बनवून ठेवते आणि मग तोच घालते मी. मग त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला आवडली असेल वेगवेगळं थोडंसं. हो का व? मग मला दे ना थोडासा मसाला बनवून. लागन ते सामान आणून देते मी. मला दे ना थोडासा मसाला बनवून. देईन ना, त्यात काय देईन. मस्त शांतबाईला पण पाहिजे तर तुला पण देऊन देईन बनवून. हा मग माझं माझ्यासाठी पण पण बनव घे बाई बनवून थोडासा थोडासा पावशेर. आता सगळ्यात जणी घेता म्हणतायत मसाला तिच्याकडून, तर मग मला एक खूप चांगली आयडिया आली आहे. बघा बाई, पटतं का तुम्हाला? शीला, बघ मग तुला जमतं का? आवडली तर मग करू आपण तसं. सांग ना बे शांताबाई, तुझ्या आयडिया तर एकदमच छान आहेत, मस्तच आहे. तर ऐकू तू, बघू बघू मग आम्ही काय म्हणता. हो हो, थांब शांताबाई. ते तू सांगण्याचे पहिले जेवण झालेले सगळ्यांचे ते घेऊन येते आता. इथं बसून खाऊ शेंगा आणि तू सांग मग, नाही तर मग पुन्हा टाईम जाईल. बरं बरं, या घेऊन. मग मी आणू का? थांब आणते मी, थांब. तर आता शेंगा खाता खाता ऐका माझं बोलणं. मी काय म्हणते, हे बघा, तुम्ही सगळे शीलाकडनं मसाला घ्यायला तयार आहे बरोबर, आणि सगळ्यांना आवडला तो मसाला. आता जसा हा मसाला आपल्याला आवडला तसा तो भरपूर जणांना आवडेल. त्याचा विचार असतील की नाही बाकीचे पण लोक. आणि मग ही नेहमी काय म्हणत असती, शांताबाई मी या कामाची वाट बघू लागले, शांताबाई मी त्या कामाची वाट बघू लागले. आता कामाला तरी कामाला जाती आणि हिला 4 पैसे भेटतात. पण मी म्हणते असं हिने कित्येक दिवस तरी लोकांच्या रोजानी जावानी वाट बघावं. म्हणजे जावं रोजानी, नाही जावं असं नाही, पण मग हिने दुसरा पण काहीतरी विचार करायला पाहिजे ना. तर मी काय म्हणते, आता शीलानी सुरू करावा मसाल्याचा बिझनेस, अशी माझी आयडिया बाबा. मसाल्याचा बिझनेस सुरू करावा अशी माझी आयडिया आहे. बापरे शांताबाई, बिझनेस आणि मी बाई. शांताबाई, माझं तर काही शिक्षण नाही, मला तर काही शिक्षण नाही, काही नाही. बरोबर बोलली शांताबाई, एकदम बरोबर बोलली. आणि काय ग शीला, बिझनेससाठी नुसतं शिक्षणच असणं आवश्यक नाही आहे. कला आहे ना तुझ्याकडे, कला आहे तर मग शिक्षणाची एवढी काही हे नाही. तू तुझ्या कलेवरही बिझनेस करू शकते. तुला फक्त थोडंफार हिशोब ते करता आलं पाहिजे व्यवस्थित. पुढचं पुढे बघून घेता येतं. आम्ही आहो की सगळे तुला मदत करायला. हा बाई बाई बाई, आपल्या गावातलं जर कोणी बिझनेस करणार असेल, ते पण एक स्त्री, तर बापरे मी त्याला सपोर्ट करेन. हालाकी मला काही येत नाही म्हणा, शिक्षण तर माझं पण नाही म्हणा, पण लागते ना बाकीची मदत. नुसतं काय तेच थोडी असतं. बाकीची मदत करेन मी बाई, जी होई माझ्याच्याने ती मदत करेन. हे बघ, पैशा पाण्याची मदत पण थोडीफार आम्ही करून घेऊ, आणि जास्त पैसा पाणी लागणार पण नाही. कारण मी तुला सांगते, हे बघ, आम्ही तुझ्याकडनं मसाले घेऊ. आम्ही 4 जणी जरी झालो तर तुझ्याकडनं थोडाफार. आता आम्ही बघ, तुझ्या मेहनतीचे पैसे तुला देऊ बरोबर. म्हणजे मसाल्याचं जे सामान येईल त्याचा खर्च काढून तुला तुझ्या मेहनतीचे पैसे देऊन देऊ. मग त्या पैशातून तू काय कर माहिती आहे का, तू त्या पैशाला खर्च नको करू, इकडे तिकडे नको वापरू. तू त्याचा पुन्हा थोडासा मसाला बनव, आणि त्या थोडासा मसाला तू थोडे छोट्या पुड्यांनी बनवून तू वाटून दे घरोघरी जाऊन. थोडंसं खाऊन बघा म्हणा ताई, टाकून बघा म्हणा भाजीत, आवडला तर सांगा. आणि मग हे जे मोठ्या घरचे लोक असतात ना, तुला खोटं नाही सांगत, ते घेता, खरं घेता ते किलोनी. आणि काय सांगती, एखाद्या बिल्डरवाल्याला तुझा मसाला आवडला, बाप्पा खूपच ऑर्डर येईन बाई तुला. मग तू करून तर बघ एकदा, काय म्हणती? शांताबाई, मला तुझी आयडिया आवडली नाही असं नाही, मला मनातून तुझी आयडिया आवडली, पण मला लय भे वाटतं बाई शांताबाई, लय भे वाटतं. कशाला घाबरायचं? घाबरायचं कशाला? चुकीचं काय करते तू? मसाला बनवायचा आणि लोकांना म्हणायचं, फक्त थोडंसं गोड बोलायचं आणि खाऊन बघा म्हणा ताई, दादा खाऊन बघा म्हणा तुम्ही, असं म्हणायचं. शांताबाई खूप बरोबर बोलली तू, इतकं बरोबर बोलतीन तू. खरंच तसंच करशीला, बघ तू. आणि आम्ही आहोत तुला सगळी मदतीला, आम्ही आहोत की. समजा आम्ही सोडून एक दोन जणी जरी सुरुवातीला 1-2 जणींनी जरी घेतला मसाला, तरी मग आपण पुढचा विचार करू शकतो ना, का बाजारात टेबल खुर्ची लावून विकायचा का काय, असं काहीतरी विचार करू शकतो ना आपण. लागेल ना तर मी येत जाईन तुझ्यासोबत, तू घाबरू नको. तुला एकटीला जायला कसं तरी वाटलं ना समजा सुरुवातीला, तर मग मी येत जाईन तुझ्यासोबत. आपण दोघी जो वाटलं असतं मसाला वाटायला, मदत म्हणून. बरं, मदत म्हणून, नाही तर तुला वाटेल की मी त्याच्यातनं काही हिस्सा मागेन. मला काही नको, मदत म्हणून मी येईन तुझ्यासोबत. बघ शीला, हे बघ, आपल्याकडे जे कलागुण असतात ना, त्याचा पुरेपूर वापर करून घ्यावा. जे तुला येतं ते बाकीच्यांना येत नसतं, आणि बाकीच्यांना त्याची गरज असती. त्यामुळे बघ बाई, तुला जर माझी कल्पना आवडली तर विचार कर, आणि मी तर म्हणते करूनच टाक. तुझ्यासोबत एवढ्या चांगल्या मैत्रिणी आहे तुला. बऱ्याचशा बायकांना करायचं असतं, पण सोबतीला कुणी नसतं, त्यामुळे त्या खचून जातात, त्यांना आधार भेटत नाही. पण आम्ही आहोत तुझ्या सोबतीला. आणि का गं शीला, तुझा नवरा पण चांगला आहे, तुला तो पण नाही म्हणणार नाही, उलट तो तर मदतच करेन तुला. बघ, आज घरी जाऊन बोल आणि मग सांगा मला. आपण उद्यापासूनच तयारीला लागू. उद्यापासून नाही शांताबाई, कशी पण काय बोलती तू? उद्यापासून कसं जमन? आपल्याला जायचं ना उद्या कापसाला. 1-2 दिवसांनी लागू, 1-2 दिवसांनी. पूर्ण दिवस थोडी आपल्याला त्यात घालायचा आहे. शांताबाई,
तू माझा एवढा विचार केला. मी काय सांगू तुला, मला काय आनंद होतोय. बापरे, माझ्या मोठ्या बहिणीसारखा तू माझा विचार केला बाई, की तू बिझनेस कर. आणि तुम्ही सगळ्याजणी जर माझ्यासोबत असेल ना, तर मग मी बिलकुल आता मागे नाही बघणार. मी करन, बघू काय होईल ते. लोकांना एक तर आवडेल, नाही तर नाही आवडणार. कुणी मारायला तर नाही येणार ना मला. करून बघते. सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत शांताबाई. आणि तू खरं माझा प्रॉब्लेम ओळखून घेतला तू खरं शांताबाई. उद्या आता तेच करते. तुझ्यासारखी मैत्रीण सगळ्यांना भेटो शांताबाई. तुझ्यासारखीच नाही, तुमच्या सगळ्यांसारख्या मैत्रिणी सगळ्यांना भेटो. बस झाला आता, जास्त डायलॉग नको मारू. उद्या विचार आज घरी जाऊन, आणि मग उद्यापासून लागू आपण थोडं तयारीला. हा वय शांताबाई, आता आपण मिशनच हाती घेऊ. शीलाचा बिझनेस म्हणून. शीलाचा बिझनेस.